काना मात्रा वेलांटी त्यांनी बदलला नाही. पण या संविधानामध्ये 100-125 पेक्षा जास्त घटना दुरुस्त्या त्यांनी केल्या, कायदे केले. आणि जो मिळालेला अधिकार आहे तो अधिकार तुम्हाला उपयोगात आणता येणार नाही, त्या अधिकाराचा प्रभाव निर्माण होणार नाही अशी व्यवस्था करण्याचं काम ते लोक करत आहेत. आम्हाला वाटतं की संविधानामध्ये सर्व आहे. आमची अडचण ही आहे की जे आमच्या पुस्तकात आहे ते आमच्या समाजात नाही, आणि जे आमच्या समाजात आहे ते आमच्या पुस्तकात नाही. संविधानाच्या पानापानामध्ये समता, बंधुता, न्याय आहे. संविधानाच्या पानापानामध्ये अधिकार आहे. जे आम्ही कल्पनाही नव्हती केली त्याच्या पलीकडचे अधिकार संविधानाने आम्हाला दिलेले. 26 जानेवारी 1950 नंतर जो कोणी या भारतात जन्माला आला त्याला जन्मजात हे अधिकार मिळाले. जन्मजात. महाभारतामध्ये कथा आहे की जन्माला कर्ण ज्यावेळेस आला त्यावेळेस त्या कर्णाला जन्मजात कवच कुंडलं होती की नव्हती कोणी पाहिले नाही. पण 26 जानेवारी 1950 नंतर जो कोणी या देशामध्ये भारतीय म्हणून जन्माला आला त्याला जन्मजात संविधानाच्या मौलिक अधिकाराची कवच कुंडलं मिळाली. जन्मजात. पण जशी कर्णाची कवच कुंडलं कपटाने काढली गेली होती, आमचा कर्णही दान स्वतःच्याच हाताने छाती पाडून काढून दिली होती. आम्ही काय कमी आहेत का? तुम्ही कशाला मागता? आम्ही तुमच्या दारात येऊन थांबतो. आणि मग ही एवढी मोठी प्रक्रिया ज्या संविधानाच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये एवढी मोठी क्रांती अपेक्षित होती. नवा समाज घडवायचा होता. व्यक्ती आणि व्यक्तीची प्रतिष्ठा असं राष्ट्र निर्माण करा की ज्यामध्ये एक डिग्निफाईड लाईफ या देशातल्या नागरिकांना एक प्रतिष्ठापूर्ण जीवन जगण्याचा अधिकार मिळेल. तुमचं जगणं ज्या लोकांनी स्वीकारलं नाही ते प्रतिष्ठा कुठून देतील? ज्या लोकांना तुमचं जगणं मान्य नाही. आज बरेच लोक म्हणतात की संविधानाने आम्हाला काय दिलं, एवढे मोठ्या अधिकाराची यादी वाचून दाखवतात. माझा प्रश्न फार सोपा असतो. संविधानाने आम्हाला काय दिलं हा खूप मोठा प्रश्न आहे. आमच्याकडं होतं काय हा पहिला प्रश्न. संविधानाने आम्हाला काय दिलं हा खूप मोठा प्रश्न आहे. आमच्याकडे होतं काय? हो, आमच्या सावलीवर सुद्धा आमचा अधिकार नव्हता. सावली तर निष्क्रिय आहे, निर्जीव आहे. ज्या लोकांना जनावराचा विटाळ नव्हता त्यांना आमच्या सावलीचा सुद्धा विटाळ होता. ज्या लोकांचा सावलीवर सुद्धा अधिकार नव्हता त्या लोकांकडे आज हे सर्व काही आहे. ते आलंय कशातून? म्हणजे देताना काही अट टाकली गेली होती का की जय जयकार कराल तरच मिळेल, माझं नाव घ्या तरच? नाही. आज आपण बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने इथे एकत्र आलेलो आहोत. स्वतः बाबासाहेबांचे स्वतःच्या जन्मदिवसाच्या विषयीची काय मतं होती? दिल्लीमध्ये 14 एप्रिल 1950ला दिल्लीमधल्या कार्यकर्त्यांना वाटलं की आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करावी. आणि मग जसं आज आपण जयंतीच्या कार्यक्रमाला SP साहेबांना बोलवलं, अनेक लोकांना बोलवलं. कार्यकर्ते महान असतात. जयंती बाबासाहेबांची करायची, मग आपण असं करू बाबासाहेबांनाच बोलू. आणि बाबासाहेबांच्या जयंतीचं आमंत्रण द्यायला ते बाबासाहेबांकडे गेले होते. आणि मग बाबासाहेबांनी सांगितलं की लोकांना आवडत असेल स्वतःचा वाढदिवस साजरा करणं, मला माझा वाढदिवस साजरा केलेला आवडत नाही. का? बाबासाहेब म्हणतात की लोकांचा विनाकारण वेळ घेतलेला मला आवडत नाही. जर लोकांच्या नीतीमध्ये, लोकांच्या जीवनामध्ये बदल करण्यासारखा मी जर लोकांचा वेळ घेत आहे, मी जर लोकांचा वेळ घेत असेल आणि घेतलेल्या वेळेचा उपयोग करून जर मला त्या लोकांच्या जीवनामध्ये काही बदल करणं शक्य नसेल, त्यांची नीती, त्यांची परिस्थिती बदलण्यालायक मी जर नसेल तर मला लोकांचा वेळ घेण्याचा अधिकार नाही. पुन्हा बाबासाहेब म्हणतात की मी काय तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि पुन्हा बाबासाहेब त्या आलेल्या लोकांना म्हणतात की तुमच्यामध्ये काय माझ्यापेक्षा कमी माणुसकी आहे काय? नाही. बाबासाहेब म्हणतात की मला खात्री आहे की तुमच्यामध्ये सुद्धा माझ्या इतकीच माणुसकी आहे. माझा ठाम विश्वास आहे की तुमच्यामध्ये सुद्धा माझ्या इतकीच माणुसकी आहे. आणि म्हणून मग मी म्हणतोय की हे जे काम आपण करत आहोत, एक नवं राष्ट्र, नवं समाज घडवण्याचं, त्या कार्यासाठी तुमच्याजवळ असलेली सर्वोत्तम ऊर्जा खर्च करा. आज आम्ही ते कार्य करत आहोत का? संविधान सुरक्षित ठेवायचे किंवा संविधानाची प्रक्रिया निर्माण करायची, ती या गोष्टींशी जुडलेली आहे. आणि मग ती गोष्ट एकदा आम्हाला समजली की आमच्या काम करण्याच्या प्रक्रिया सोप्या होतात. म्हणून आज या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या गोष्टीचं भान असणं गरजेचं आहे. आंबेडकर वाद हा त्या गोष्टीशी जुडलेला आहे आणि ती गोष्ट जबाबदारीशी जुडलेली आहे. आणि म्हणून मग आपल्याला या गोष्टी समजून घेणं, समजावून सांगणं गरजेचं आहे. आज 77 वर्ष झाली. बाबासाहेब म्हणतात की एका नव्या पिढीला एका नवी क्रांतीची गरज असते. आज आमच्या 4 पिढ्या संविधानानंतर गेल्या. खरं तर किती मोठी क्रांती या देशात निर्माण व्हायला हवी होती.
एक राज्यकर्ता वर्गामध्ये हा वर्ग रूपांतरित व्हायला हवा होता. समाजामधल्या उणिवा नष्ट करून एक आदर्श समाज बनण्याच्या दिशेने आम्ही जायला हवं होतं आणि ते काम बाकी आहे. म्हणून माझी आपल्या सर्वांना त्या गोष्टीची आग्रह आहे की ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला लायक बनवणं हे गरजेचं आहे.